छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या नंतर आज त्याच ठिकाणी एकीकडे भाजपचे नेते नारायण राणे, दुसरीकडे आदित्य ठाकरे हे भेट देण्यास गेले होते। त्यांच्याबरोबर जयंत पाटील देखील होते। मात्र त्या ठिकाणी बाचाबाची झाली, राडे झाले आणि यामध्ये दोन घटना या नारायण राणे यांच्या महत्त्वाच्या समजल्या जातात। एक तर त्यांनी धमकी दिलेली आहे, दुसरं म्हणजे एबीपी माझ्या पत्रकाराचा बूम देखील माईक देखील खेचून त्याला देखील धमकी दिलेली आहे। आपण राजेंद्र विचारे आणि जितेंद्र आव्हाड यांच्याशी बोलूया। सर, नारायण राणे यांनी अक्षरशः अशी धमकी दिली आहे की एकेकाला रात्रीत मारून टाकेन असं म्हणालेले आहेत। पोलिसांशी बोलताना आंदोलनकारी आणि पोलिसांना त्यांनी धमकावलेलं आहे। काय वाटतं या प्रवृत्ती? ही विकृती प्रवृत्ती नाही आहे। म्हणजे मी व्यवस्थेला आय एम अगेन्स्ट द सिस्टीम, ही सिस्टीमला दिलेली धमकी आहे। आणि ज्या दिवशी या राज्यातली सिस्टीम कोसळेल तेव्हा राज्यात अराजक पसरेल। तुम्ही सिस्टीमला सांभाळायला पाहिजे ना। सिस्टीमशी बोलताना एखादा सामान्य माणूस, ते देखील सामान्य माणूसच आहेत, जेव्हा संविधानात ज्यांना अधिकार दिलेत, संविधानाच्या कलमांमुळे तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य जरी दिलं असले तर कायद्या हातात घेईन हे बोलण्याचं स्वातंत्र्य नाही। मारून टाकीन म्हणजे काय? आणि पोलिसांसमोर बोलतायत आणि पोलीस काहीच करत नाहीत। पोलीस काहीच करत नाहीत। हे राज्य व्यवस्थेचे अपयश आहे। हे राज्य व्यवस्थेचे अपयश आहे की त्यांच्या राज्यामध्ये पोलिसांच्या बायकांना बोललं जातं, स्वतः पोलिसांना बोललं जातं। हे बघा, पोलीस समोर आहेत आणि माझा वाद होऊ शकतो, पण पोलिसांना मागणं त्यांच्या बायकांबद्दल बोलणं की तुमच्या नवऱ्याची बदली अशा ठिकाणी करेन की त्याला फोनही लागणार नाही, काय आहे? सिस्टीम कोण चालवते? कोण सिस्टीम? सिस्टीमला बाहेरचे ऑपरेटर मिळालेत का? महाराष्ट्रात अशी अवस्था पोलिसांची कधी नव्हती। पोलीस हतबल आहेत, हतबल। त्या ठिकाणी जे चित्रीकरण करत होते, म्हणजे जे न्यूज बनवत होते, बातमी देत होते, असे एबीपी माझे आमचे पत्रकार होते, त्यांचा देखील बूम खेचून त्यांना देखील धमकी दिलेली आहे की काय शूट करतो वगैरे अशा प्रकारे नारायण राणेंची। तेच मी तुम्हाला तेच सांगतो ना, हा सिस्टीम असा आहे की हा चौथा स्तंभ आहे। हा चौथा स्तंभ आहे की नाही? ह्या चौथ्या स्तंभाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक जण लढले आहेत आणि जिथे जिथे चौथा स्तंभ कोसळला तो देश कोसळला। पाकिस्तानमध्ये हेच झालं, श्रीलंकामध्ये हेच झालं, बांगलादेशमध्ये हेच झालं, अफगाणिस्तानमध्ये हेच झालं। जिथे जिथे स्वतंत्र पत्रकारिता आणि स्वतंत्र पत्रकार हे जेव्हा एका राजवटीच्या दबावाखाली येतात तेव्हा तिथली परिस्थिती डबघाईला जाते, कारण का सत्य लोकांच्या समोरच येत नाही। एखाद्या पत्रकाराला जीवानीशी मारण्याची धमकी ही साधी धमकी नाही आहे। आपले आणि पत्रकारांचे मैत्रीपूर्व संबंध असतात, त्यांचं काम आहे ते। कधी ते आपल्या विरोधात बातम्या देतील, कधी ते आपल्या बाजूने बातम्या देतील, पण शेवटी ते त्यांचं काम आहे। त्यांनी घेतलेलं प्रोफेशन आहे, त्यांचा तो व्यवसाय आहे आणि ते व्यवसायाशी प्रामाणिक राहतात। ही गुंडगिरीची भाषा ही योग्यच नाही। राजेंद्र विचारे, काय सांगाल? आदित्य ठाकरे हे ज्यावेळी तिकडे आंदोलन करत होते त्याचवेळी हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। एकतर मारामारी झाली, राजकारण करतायत तिकडे त्या ठिकाणी झालेलं आहे, दुसरीकडे अशा प्रकारे पोलिसांसमोर धमकी दिलेली आहे नारायण राणे यांनी की एकेकाला रात्रीत मारून टाकेन। काय वाटतं? मला वाटतं भारताचं संविधान धोक्यात आहे। आम्ही वारंवार सांगतोय, ते ह्यासाठीच सांगतोय कारण तुम्ही जर बघितलं असेल की परवा एक 8 दिवसापूर्वी झालेली जी घटना बदलापूरमध्ये, एका महिला पत्रकाराची आवारच्या भाषेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी हे केले की तुझ्यावरती झाला का बलात्कार, अशा पद्धतीने केलं। त्याला सुद्धा आज प्रोटेक्शन देण्याचं काम मला वाटतं आज होतंय। तुम्ही बघितलं असेल हायकोर्टामध्ये ऍक्च्युली हायकोर्टाने सांगायला पाहिजे होतं त्याला अरेस्ट करा म्हणून, पण हायकोर्ट सारखा कोर्ट सुद्धा सांगते लोअर कोर्टामध्ये पेंडिंग आहे, त्यामुळे तुम्ही तिकडे जा। हे काय चाललेलं आहे? सर्व टोलवाटोली चालू आहे। आणि आजची जी घटना तर अजूनही ते हे आहे की ज्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पत्रकारांना हे चालू आहे। तुम्ही बघितलं एक माजी केंद्रीय मंत्री, तो जर असा जर अशा पद्धतीने पोलिसांच्या समक्ष जर असा बोलत असेल की तुम्हाला बघून घेईल, एकेकाला हे करेन, अरे काय हे राज्य आहे का तुमचं? मला वाटतं हे आता जनता उघड्या डोळ्याने बघते। तुम्हाला नक्कीच
या निवडणुकीमध्ये ही जनता तुम्हाला दाखवून देईल. एबीपी माझा पत्रकाराशी देखील त्यांनी हुज्जत घातली आणि बूम आमचा खेचून घेण्याचा प्रयत्न केला. शूट करू नकोस, कारण की अनेक लोक आलेली जाब विचारायला, ते संभाषण शूट करू नको यासाठी त्यांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं एबीपी माझाशी झालेला आहे, सर्व पत्रकारांशी असेच वागतायत. आज कुठल्या पत्रकाराला भीती आहे की मी जर हे दाखवलं तर माझी अवस्था काय होईल. आज तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने त्या दिवशी उद्धव ठाकरे ठाण्यामध्ये आले होते. आम्ही सकाळी कमिशनरना सांगितलं, ॲडिशनल कमिशनरना सांगितलं की अशी अशी घटना होणार आहे, आणि असं असताना सुद्धा पोलिसांच्या साक्षीने त्या ठिकाणी जे काय करायचे ते करून गेले. आजही त्या लोकांना अटक झालेली नाही. कायद्याचं राज्य आहे म्हणून तर आम्ही सांगतोय की संविधान जे आहे ते ह्याच्यामध्ये आहे. आणि असं असताना मला वाटतं या जनतेने आता बस करावं. यांना जे काय त्यांची जागा आहे ती मला वाटतं या निवडणुकीत दाखवेपर्यंत. परंतु हे सरकार कालची घटना तिकडे त्या ठिकाणी झालेलं बघण्यासाठी आहे. ते महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, आणि जर तिथे बघायला आले असेल तिथे तुम्हाला हे करायची गरज काय. आणि सर्व दुर्दैव असं आहे की पोलिसांच्या साक्षीनेच या ठिकाणी होत आहे, आणि पोलीस त्या ठिकाणी हतबल होऊन त्या ठिकाणी बघतायत. दुर्दैवाची बाब आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर महाराष्ट्रामध्ये जे छत्रपतींच्या पुतळ्याच्या नंतर जे काही राजकारण झालेलं आहे, जे आरोप प्रत्यारोप केले, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नारायण राणे यांचं वक्तव्य, त्यांचं एकूणच वर्तवणूक आहे, आणि त्याच्या विरोधात आता सगळेच पक्षाकडून निषेध व्यक्त केला जातोय. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.